अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे प्रतिनिधी। आज गणेश स्थापनेचा प्रथम दिवस आहे। आज परभणी ते मुंबई माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ परभणी ते मुंबई आझाद मैदान येथे परभणीवरून आपले संघर्ष योद्धा मनोज दादांचे खंदे समर्थक व त्यांचे हितचिंतक संदीप गव्हाणे गव्हाणे पाटील हे मुंबईकडे रवाना होत आहेत। ते आज परभणीवरून देहू येथे दाखल झालेले आहेत। शिवनगरीतील श्री साई गणेश मंडळात शिवसाई गणेश मित्र मंडळाच्या आज आरतीचे ते मानकरी ठरलेले आहेत। तर आपण त्यांच्याकडे जे आज पूर्ण दिवसभरामध्ये महाराष्ट्रातील मीडियामध्ये जे काही कव्हरेज चालू आहे मनोज दादा जरांगे पाटलांचं की आझाद मैदानामध्ये आज ते आंदोलनासाठी निघालेले आहेत अंतरवली सराटीपासून। तर आज जर पाहिलं तर आज गणेश स्थापनेचा दिवस असून सुद्धा महाराष्ट्रातील तमाम मीडिया आज सकाळपासून कव्हरेज देतोय की ज्यांना असं वाटलं होतं की हा मॉब जो पूर्वी आंदोलन केलं होतं त्यापेक्षा कमी जाणवेल तिकडं, पण हे सगळं उलट ठरलेलं आहे। जिथून पाहिल तिथून त्या पद्धतीने हा मॉब मुंबईकडे सरकत चाललेला आहे। त्यापैकीच एक आपले पूर्वी पण त्यांनी आझाद मुंबईला ज्यावेळेस आंदोलन झालं होतं त्यामध्ये पण त्यांनी सायकलवरनं तिकडे गेलेले आहेत आणि आता परवाच त्यांचं मनोज दादाशी संभाषण झालं। जवळपास 1.5 तास त्यांची चर्चा झाली मनोज दादाशी। त्यांनी पण बरेच चौकशी केली किंवा अगोदर त्यांच्या संपर्कात आहेत ते मनोज दादाच्या। तर आपण आज जाणून घेऊयात किंवा तुम्हाला असं काय वाटलं की आपण सायकलवरूनच मुंबईला जावं, कारण आज त्यांच्याकडे हजारो गाड्यांचा ताफा आहे, ठिकठिकाणी त्यांचं हे होतं। मग तुमचा काय अनुभव आहे आम्हाला जाणून घेऊ इच्छितो। मी संदीप वैजनाथराव गव्हाणे पाटील येणारे 29 ऑगस्टला जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा ताफा मुंबईमध्ये दाखल होत आहे। मुंबईमध्ये एवढ्या जनसमुदाय एवढ्या संख्येने जास्त दाखल होणार आहे, कारण गेलेल्या गाड्या किंवा येणाऱ्या गाड्या त्यांना वापससुद्धा यायला 2 दिवस लागतील मुंबईतून वापस यायला, आणि जे 50 किलोमीटर अंतरावर वाहनं थांबलेली असतील ते सुद्धा 2 दिवस त्यांना मदत जायला लागतील। एवढा ताफा जनसमुदाय मुंबईमध्ये 29 ऑगस्टला दाखल होणार आहे। माझी राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे, आपण आता तरी समजून घ्यावं की मराठ्यांना किती काळाची गरज आहे आरक्षणाची। आपल्याकडे काय कारण आहे का काय माहीत नाही, आपण कोणत्या अनुषंगाने मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही। आपण असं करावे की 1-2 मिनिटात सर्व पक्षीय प्रमुखांना बोलवावे आणि त्यांच्या मते सर्वांना मराठ्याला आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन आपण लिहून घ्यावे, आणि ज्यांना समजा द्यायचं नाही पक्षप्रमुखांना कोण्या तर त्यांचं सुद्धा लेखी आश्वासन घ्यावं की आपण काय कारण आहे की आपण देणार नाही त्यांना। माझी एक तुम्हाला विचारणा आहे की ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब होते त्यावेळी पण मनोज दादा किंवा लाखो जे काही समुदाय मुंबईपर्यंत गेला होता, त्यांना पुढच्या ह्याच्यासाठी तिथं जे काही तुम्ही जे आश्वासन दिलं गेलं त्यांना, मग ते तुम्ही काही त्यानंतर काही पाळलं नाही म्हणून हे करताय का? आजची जी सिच्युएशन पाहिली जाते किंवा प्रत्येक मीडियामध्ये म्हणजे क्वेश्चन मार्क येतो की बाबा सध्या आता हे हिंदूचं पवित्र सण चालू झालेला आहे आणि जेमतेम जर बघितलं तर 3 कोटीच्या आसपास मुंबईमध्ये जनसंख्या आहे। आज असा एवढा जर मॉब लाखोनी तिथे गेला तर मग मुंबई जाम होईल। तर याबद्दल तुमचं काय मत आहे? श्रीमान मनोज दादा जरांगे पाटील यांचं कोणत्याही अनुषंगानं कोणत्याही जाती धर्मातल्या लोकांना या हिंदू सणाच्या माध्यमातून कोणालाही त्रास द्यायचा नव्हता, पण ही वेळ आली आहे फक्त राज्य सरकारच्या नाकारतेमुळेच आलेली आहे। कारण गेल्या वेळेस राज्य सरकारनं आरक्षण देतो म्हणून जो JR का हातात दिलता दादाच्या तो JR नसून तो आंदोलन थोडंसं मोडीत काढण्याचा प्रयत्न केला राज्य सरकारनं। त्यावेळेस मनोज दादा जरांगे पाटलांनी त्यावेळेस सरकारचं तेवढं ते 2 शब्द ऐकून घेतले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी तो आंदोलन तिथं स्टॉप केलं, पण त्यावेळेस ते कंप्लीट झालं नसल्यामुळे आता मनोज दादा जरांगे पाटलांनी जास्तीत जास्त संख्येने मोठ्या ताफा घेऊन मुंबईकडे 29 ऑगस्टला मुंबईकडे जास्त समुदाय जाणार आहे। मुंबई हायकोर्टाने तरी आझाद मैदान इथं मान्यता म्हणजे हे केलेली आहे। मग त्यांनी ज्यावेळी जर करायचं असेल तुमचं तिथं तर अधिकाऱ्याच्या परवानगीनं करा असं त्यांनी सांगितलेलं आहे, आणि आज जेमतेम असं मीडियाच्या माध्यमातून समजलं की 1 दिवसाची परवानगी तुम्हाला देण्यात आलेली आहे, आणि जे काही आता मॉब तर लाखोनी गेलेला आहे, त्यातल्या 5,000ची त्यांनी हे ठेवले ना 1 दिवसात दिले। मग त्यामध्ये कसं कंट्रोल होईल असं वाटतं तुम्हाला? आझाद मैदानामध्ये राज्य सरकारचं म्हणणं आहे किंवा कोर्टाचं म्हणणं आहे की 5,000च लोकसंख्या बसते, त्यामुळे 5,000ची परमिशन दिले, पण मुंबई
मुंबईमध्ये 5,000 बसत नाही ना. पूर्ण मुंबईमध्ये जिथं जागा असेल तिथं मराठा समाज बसेल. आझादच मैदानामध्ये बसावं असं मान्य नाही. 5,000 संख्या बसेल. संविधानाचं मान्यता जी कोर्टाने दिलेली आहे त्यांच्या मर्यादा राखून 5,000 संख्या आझाद मैदानात बसेल. पण आझाद मैदानाच्या पूर्ण मुंबईनं आत बाहेर मुंबईच्या रोडवर किंवा बिल्डिंगवर पूर्ण मराठा समाज जिथे कुठं जागा भेटेल तिथं बसेल. आज दुपारपासून मी कव्हरेज पाहत होतो. NDTVचे राहुल कुलकर्णी हे आंतरवली सराटीपासून मनोजदादासोबत होते. त्यांच्यासोबत त्यांचा जो संवाद मी ऐकला तर त्यांचं असं मत होतं की गव्हर्नमेंटनं जो काही म्हणजे त्यांच्या गव्हर्नमेंटमध्ये प्लॅनिंग होतं किंवा एवढा मॉब येणार नाही, तर जो त्यांनी असं आज सांगितलं त्यांच्या याच्यामधनं की प्रत्येक 2 किलोमीटरला अचानक गाड्या पुढे येतात, हजारोचा मॉब येतोय असं म्हणून जवळपास त्यांनी सांगितलं की 11 किलोमीटरचा अंतर कापण्यासाठी मला 2.5 ते 3 तास लागले. हा म्हणजे जवळपासचा बीड आणि मुंबईचा रस्ता आहे. मग सोलापूर, लातूर किंवा हे बाकीच्या जिल्ह्यामधनं येतात. मग ती जनसंख्या जर समजा मुंबईमध्ये दाखल झाली तर याचं काय होईल असं मुंबईमध्ये 29 ऑगस्टला किमान कमीत कमी 3 कोटी मराठा समाज मोठ्या संख्येने हजर राहणार आहे. याचा काय होणार आहे की महाराष्ट्र पुरा जाम होणार. महाराष्ट्र जर जाम झाला, मुंबई जर बंद पडली तर याचा देशावर सुद्धा परिणाम होईल. आर्थिक बाबतीत महाराष्ट्र खूप कमजोर होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं ही सगळी लक्षता घेऊन लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं. धन्यवाद. मी आज इथं आमचे जे मंडळ आहे शिवसाई मंडळ यामध्ये पण काही प्रमुख लहान मुलं वगैरे आहेत. यामध्ये आज सर्वांना एक उत्सुकता लागून राहिलेली आहे की भले हा मराठा आंदोलनाचं एक हे चालू आहे पण सर्वांच्या भावना आहेत. मग ते कुठल्याही ओबीसीमध्ये असो याच्यामध्ये असो किंवा यांना काहीतरी मिळालं पाहिजे. कारण आज जेमताम जर आपण बघितलं तर आज लाखोशी मॉब हे 2-3 वर्षापासून सतत संघर्ष करत आहे की कुठं जाळपोळ नाही किंवा कुठलं काही अनुचित प्रकार झाले नाही. शांततेमध्ये आपला हा समाज मुंबईकडे रवाना झालेला आहे किंवा आतापर्यंत जे झालेले आहेत. त्यामुळं मला एक असं वाटतं की जर पुढं काही अनुचित प्रकार घडू नये जर झाला तर तसं काय असं म्हणजे करता येईल का पुढं काय तुमच्या मार्गदर्शनामुळे? मी गणपतीरायाला साक्ष ठेवून असं सांगतो की मनोजदादा जरांगे पाटलांनी सर्व समाज बांधवांना सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारे कोणत्याही जाती धर्माला मुंबईमध्ये त्रास झाला नाही पाहिजे. शांततेत जायचं आणि शांततेप्रमाणेच वापस यायचं. हा मनोजदादा जरांगे पाटलांचा आदेश आहे मराठा समाजांना, जो तंतोतंत मराठा समाज पाळणार आहे. आपण लहान मुलाकडे थोडं वळूयात. आज गणेश स्थापनेचा प्रथम दिवस आहे. आज यामध्ये काही लहान मुलं बाळा आज गणपतीचा प्रथम दिवस आहे. आज तुम्हाला काय वाटलं मंडळामध्ये येऊन आरती वगैरे केल्यानंतर? खूप छान. तुला काय वाटलं? चांगलं वाटलं. हा म्हणजे आज ठराविक आपण जर पाहिलं तर आज महाराष्ट्राची आपली एक महान संस्कृती आहे. मग गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो, त्यामध्ये लहान मुलंही येतात, आरतीमध्ये सामील होतात किंवा हे बऱ्याच असं हे करतात. ही जर प्रेरणा जी लहानपणापासून मुलांना मिळते किंवा आमची जी आज देहूची ही आहे येथील जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या बरेच मंडळ आज आपल्या म्हणजे मूळ याच्यामध्ये आरती वगैरे संपन्न करतात. तर यामधीलच काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण आंदोलनाविषयी काही 2 शब्द त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपलं काय मत आहे आंदोलनाविषयी? काय मराठी आरक्षण भेटावं ही माझं आरक्षणाविषयी आपली काय भूमिका आहे? सध्या दादा असं कधीच म्हणत नाहीत की आम्हाला दुसऱ्याचं काढून दुसऱ्याच्या ताटातला आम्हाला द्या, असं कधीच म्हणत नाहीत. ओबीसी मध्येच आमचा काहीतरी एक प्रवर्ग तयार करा, त्याच्यामध्ये अबकड आहे ना, त्याच्यामध्ये आमचा फ जाऊ द्या शेवटला, त्याच्यामधून आम्हाला टिकणार आरक्षण द्या. म्हणून दादाची ही मागणी आहे. नाही मान्य आहे ते आपण म्हणतो, पण कायद्याच्या कसोटीमध्ये ते होत नाही ना. कायदा बी सरकारच बनवतो ना. कायदा कशासाठी? लोकांच्या हितासाठी कायदा असतात ना. मग कायद्यात काही बदल करू शकतं ना सरकार. त्यामुळे कायद्यात जर बदल करायचं असेल तर त्यासाठी म्हणजे तो सहज सोपा गोष्ट नाहीये. ती सहज जर सरकारची इच्छाशक्ती असेल तर काही होतं. आत्ताच देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी मध्ये 29 इतर जाती समाविष्ट केल्यात, त्यांची मागणी नसताना केल्यात. मग मराठ्यासाठीच काय प्रॉब्लेम तो?
आणि हे जर ह्या पद्धतीने आपण जर मागत गेलो तर गव्हर्नमेंटचं असं मत आहे किंवा केंद्र शासनाचं असं मत आहे की आपण जर आता महाराष्ट्रामध्ये जर मराठ्याला आंदोलन दिलं, पण राजस्थानमध्ये किंवा अदर स्टेटमध्ये पण तिथले पण काही लोक ठराविक आहेत, म्हणजे काही समाज असा आहे किंवा आम्हाला पण आरक्षण द्या, त्यांची पण अशी मागणी होती. जे गरीब समाज, आम्ही म्हणत नाही आम्हाला सरसंगत द्या, आमच्या गरीब मराठ्याला द्या मागतोय आम्ही. जर मी जागीरदार असेल तर मला नकोय, पण आमचे जे गरीब बांधव आहेत त्यांनी तरी आरक्षण भेटलं पाहिजे ना. आपण आता दुसऱ्या यांच्याशी कारण ओबीसी ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि महाराष्ट्र सरकारला दोघांना पण आहे. पण जर तुम्हाला ओबीसी ठरवायचं असेल तर तुम्हाला त्याला सर्वे करावा लागतो. तो सर्वे पण झालेला आहे, सर्व झालेला आहे. हैदराबाद गॅझेटचं हैदराबादचं ना केलेलं आहे, पण आता पण सापडले या नोंदीत आहेतच आहे सर. पण एका वकिलाचं स्टेटमेंट आहे की आत्ताच्या सरकारला कोणताही गरज नाही, कोणतेही हे किंवा कायदा पास करायची गरज नाही, काहीच नाहीये. फक्त त्यांना एक अधिसूचना द्यायची, कोर्टही मान्य करीन की हा प्रवर्ग ओबीसी मध्ये समाविष्ट करा म्हणून. काहीच नाही, फक्त सरकारचं इच्छाशक्ती नाहीये की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणून. सर्व कायदेशीर बाबी ओके, तरतुदी कोर्टाच्या मान्य केलेल्या आहेत, पुरावे जे आहेत ते कोर्टाला दिलेले आहेत, त्या घटना दुरुस्ती आहेत, त्या मागच्या मंडल आयोगाच्या दुरुस्ती करूनही सगळं झालेलं आहे. त्याच्या अंतर्गत सगळ्या सोयऱ्यामध्ये काही ओबीसी समाजामध्ये आमचे मराठा पण गेलेले आहेत. राहिले थोड्या मराठ्याचा प्रश्न आहे, जास्त ओबीसीला धक्का लागणारही नाहीये. फक्त सरकारचं मन पाहिजे की मराठ्यांचं कल्याण करावं, एवढंच आमची इच्छा आहे. त्यांना सद्बुद्धी देवगण राया आणि मराठ्यांचं थोडंफार राहिलेलं आहे तेवढं कल्याण कर म्हणा, एवढीच आमची प्रार्थना आहे देवेंद्र फडणवीसला. धन्यवाद. आपण आज सर्वांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे. तर मी सर्वप्रथम आज इथं आम्हाला बोलवलं आणि चांगल्या प्रकारे एक वार्तांकन करण्याची मला सुसंधी दिली अजिंक्य महाराष्ट्रतर्फे मी सर्वांचे मनपूर्वक आभार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की मराठा एकजुटीचा तरंगे पाटील तू मागे बढो. जिजाऊ गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की. भारत माता की. सगळे मिळून या. थोडं हे